Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? तर IPL 2024 today is the mega final. Only one match is remaining now. शेवटची फायनल मॅच. आज मुकाबला आहे कलकत्ता आणि हैदराबाद. चेन्नई येथे होणार आहे हा मुकाबला. या आधीच्या क्वालिफायर 2मध्ये राजस्थान रॉयल आणि सनरायझर्स हैदराबाद एकमेकांसमोर उभे होते. मॅच एकतर्फी झाली. SRH आरामात जिंकले. रॉयल राजस्थान काय फारसा प्रभाव पाडू शकले नाही. पहिली बॅटिंग करताना हैदराबादने 175 रन केले होते. 175 रन चेस करणं म्हटलं तर सोपं होतं, म्हटलं तर अवघड होतं. चेस करण्यासारखे होते, पण रॉयल राजस्थानची टीम ढेपाळली. 140च्या आतच त्यांचा 20 ओव्हरचा स्कोअर होऊ शकला. हैदराबादकडून हेड त्रिपाठी आणि खाली क्लासेन यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे त्यांना 175 धावा बोर्डवर उभ्या करता आल्या. इकडून राजस्थान रॉयलकडून बोल्ट आणि आवेश दोघांनी 3-3 बळी घेतले. त्यामुळे त्यांचा धावफलक 175 असं तसा आटोक्यात होता. रॉयल राजस्थान बाजी मारेल असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. रॉयल राजस्थानकडून प्रत्युत्तरादाखल फक्त यशस्वी आणि नंतर ध्रुव जुरेल हे दोघंच चांगलं खेळले, बाकी कोणीही चाललं नाही. नेहमीचा भरवशाचा त्यांचा हा नाही चालला. हेटमायर खाली चालला नाही. म्हणजे ज्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या अशा फलंदाजांनी निराशा केली. फक्त यशस्वी जयस्वाल आणि जुरेल दोघे चांगले खेळले. त्यामुळे कसा बसा त्यांचा स्कोअर 139पर्यंत जाऊ शकला. या सामन्याचं राजस्थान रॉयलचं जसं हे होतं, चांगला खेळ झाला नाही, तसं हैदराबादकडे जमेची बाजू अशी आहे की त्यांना 2 अनपेक्षित बॉलरकडून विकेट्स मिळाल्या. एक म्हणजे शाहबाज अहमद आणि दुसरा अभिषेक. शाहबाजने 3 विकेट काढल्या, अभिषेकने 2 विकेट काढल्या. चेन्नईला स्पिन चालते ठीक आहे, पण हे दोघेही तसे कामचलाऊ स्पिनर आहेत. पण त्यांनी बाजी मारून नेली आणि हे जिंकले. दुसरी एक बाजू याला अशी आहे की रॉयल राजस्थानचा जो संघ होता तो मेडिकल याच्यामध्ये अडचणीत होता. त्यांचे जे मेन प्लेयर्स होते त्यांना व्हायरल ताप वगैरे असे प्रॉब्लेम्स होते. ठीक आहे, आता या गोष्टी चालणारच. मॅच चुरशीची झाली नाही हेच वाईट वाटतं. आणि रॉयल राजस्थान इथपर्यंत चांगलं खेळले आणि शेवटच्या मॅचला दुर्दैवाने हारले, बाहेर पडले. आता आज जो सामना होणार आहे दॅट इज अ मेगा फायनल इव्हेंट. दॅट विल बी बिटवीन कलकत्ता अँड हैदराबाद. आता ह्याच्यात असं बघायचं एक मुद्दा असा आहे की कोण बाजी मारून जातो ते तर आहेच, पण इथे आता हा सामना असा होणार आहे की कलकत्त्याची स्पिन गोलंदाजी आणि हैदराबादची तडाखेबंद फलंदाजी ह्याच्यात हा मुख्यत्वे करून सामना होणार आहे. दुसरी एक उत्सुकाची गोष्ट अशी ठरणार आहे की हा जो चषक आहे IPLचा तो उंचावणारा कप्तान ह्याचा असणार आहे, भारतीय असणार आहे की परदेशी असणार आहे. कलकत्ता जिंकलं तर श्रेयस उचलेल, हैदराबाद जिंकलं तर पॅट कमिन्स उचलेल. आता KKRचा जर विचार केला तर त्यांच्याकडची जी प्लेयर्स टू वॉच म्हटलं तर फलंदाजीचा विचार केला तर श्रेयस, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, त्यानंतर आंद्रे रसेल यांची बॅटिंग महत्त्वाची ठरू शकते. बॉलिंगचा जर विचार केला तर मिच स्टार्क, ह्या दोघांची मंदगती स्पिन गोलंदाजी सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती ही या चेन्नईच्या ह्याच्यावर मॅच विनिंग ठरू शकते. इकडे ह्याचा जर विचार केला सनरायझर्स हैदराबादचा तर त्यांची जी फलंदाजी आहे ती ट्रॅव्हिस हेड, त्यानंतर आपला हा अभिषेक शर्मा, ह्या ओपनिंग जोडीवर तर भिस्त मुख्यत्वे करून आहेच. त्याशिवाय सध्या राहुल त्रिपाठी छान खेळतोय, त्याच्याकडूनही अपेक्षा आहेत. खाली क्लासेन चांगला खेळतोय, त्याच्याकडूनही अपेक्षा आहेत. मार्करम काय करतो हे बघायला लागेल या मॅचमध्ये. इकडे बॉलिंगचा जर विचार केला हैदराबादच्या तर पॅट कमिन्स हा जबरदस्त बॉलर त्यांच्याकडे आहे, नटराजन आहे, भुवनेश्वर कुमार आहे,
आणि आता मगाशी म्हटल्यासारखं काम चालू स्पिन पण आहे या दोघांची, शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हैदराबादची टीम ही तेवढीच संतुलित आहे, कलकत्त्याची टीम ही तेवढी संतुलित आहे. कांटे का मुकाबला म्हणतात ना, कांटे की टक्कर, तसं काहीतरी बघायला मिळावं अशी अपेक्षा आहे. आणि शेवटी क्रिकेटचं बेसिक प्रिन्सिपलच असंच आहे की त्या दिवशी जो संघ चांगला खेळतो तो जिंकतो. आजसुद्धा असंच होईल. द साईड विच प्लेज बेटर अँड विच हँडल्स द प्रेशर बेटर विल विन. कलकत्ता जिंकला तर आनंद होईल, कारण भारतीय कॅप्टन हे उंचावेल, चषक उंचावेल. हैदराबाद जिंकला तरी आनंदच असेल, कारण पॅट कमिन्सच्या याच्यामध्ये फेदर ऑन द हिज कॅप असं होईल. कित्येक सामने त्याच्या ऑस्ट्रेलियानी त्याच्या कॅप्टन्सीखाली खूप चांगलं यश मिळवलं आहे. त्याला हे IPLचं जर हे त्यांनी जिंकलं तर त्याच्या ह्याच्यामध्ये आणखीन एक तुराचं त्याच्या ह्याच्यामध्ये चढेल आणि त्याच्या दृष्टीने महत्त्वाचीच बाब आहे. आता आजच्या सामन्याचा दुसरा एक विचार केला तर आजचा जो सामना होणार आहे त्याची जी खेळपट्टी आहे ती लाल मातीची आहे. लाल मातीच्या खेळपट्टीवर बाउन्स चांगला मिळतो आणि ह्या बाउन्सचा फायदा घेणारे बॉलर दोन्हीकडे चांगले आहेत. त्यामुळे मुकाबला जबरदस्त पाहायला मिळणार अशी अपेक्षा आहे. इकडे फिरकी पण आहे, बाउन्सला पण साथ मिळतो, त्यामुळे बॉलर्स पण चालणार आहेत, बॅटिंग पण चांगली होईल. थोडक्यात काय, एक चुरशीचा सामना बघायला मिळेल अशी आशा आहे. आणि आजपर्यंत ह्या IPLमध्ये 70 पहिल्या राऊंड रॉबिनचे सामने, त्यानंतर हे 3-4 सामने, असे जवळजवळ 500 सामन्यांची मेजवानी प्रेक्षकांना मिळालेली आहे T20 सामन्यांची. आता आजचा दिवस संपल्यानंतर थोडंसं रिकामं वाटेल, पण तसं वाटायची गरज नाही. लगेच T20 अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आपलं हे सुरू होतं आहे, वर्ल्ड कप सुरू होतं आहे. आपली टीम तिकडे पोहोचली, पण काल बरेचसे प्लेयर इथून गेले पण. तर आपल्या सगळ्यात पहिल्यांदा IPL तर आहेच आहे, आपल्या संघाला, भारतीय संघाला T20साठी बेस्ट ऑफ लक. आजचा सामना आपण संध्याकाळी 7:30 वाजता याच्यावर भेटूयातच, चेन्नईमध्ये भेटूया TV समोर. आणि आज आशा एक अशी आहे की पावसकर साहेबांचा काही खेळ होणार नाही, पाऊस अडथळा आणणार नाही आणि सगळा सामना पूर्ण बघायला मिळेल. तर मित्रांनो, बेटर साईड विन्स. ऑन दिस नोट आपण थांबूया. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सी यू द नेक्स्ट चेन्नई इन फ्रंट ऑफ TV 7:30 PM sharp. बाय बाय. सी यू सून.